आणि जी पंचायत राज कमिटी जी एक उपसमिती असते विधानसभेची, त्या समितीतले सदस्य या नात्याने ते माझ्या जिल्हा परिषदेला बुलढाणा जिल्ह्यात आले होते. आणि मी तेव्हा 30शीतला एक 28-29 वर्षाचा होतो. आणि त्यावेळेसपासून नानांनी मला हेरलेलं आहे. आणि अगदी माझ्या टोपण नावाने ते तेव्हापासून मला संबोधित करतात. त्यामुळे नातं, मला माझं जे टोपण नाव आहे बंटी, जे माझी सगळी मित्रमंडळी, आणि त्याच याच्यात मी लहानचा मोठा झालो, क्रीडांगणावर गेलो, शहरात त्याच नावाने वाढलो. जिल्हा परिषद अध्यक्ष नसतं झालं तर माझं टोपण नाव पण बदललं नसतं. बरं. तर त्यांनी तर ती एक लंबा रिश्ता आहे. आणि त्यामध्ये त्यांनी तेव्हाच फिरून की तेव्हाच सांगितलं की तुला फार मोठा प्रवास करायचा आहे. मी आज बऱ्याच जणांना जरी वाटत असलो की हा एकदम कुठून आला, तर नानांनी अगदी 27 वर्षापूर्वी की मला हेरलं होतं आणि मला सांगितलं होतं की तुझ्यावर खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या येणार.